हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय सब संतान की जय जो आनंद सत्य प्रकाश विभुवाणी आधार नाम रूपास तुझी नराणी आणि जाणे त्यास अपार शुद्ध परमात्मा विचारसे माझे अपार सुख सम्राटी नमो परम ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्यचंद्र ब्रह्मदेव जो सर्वज्ञानी दया घन निरवधि ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा निवारण माझे ससा गोरी गोरी सर्प दिसत गोरी गोरी काही ना सर्व जगत सुतम प्राणी स्वयं ब्रह्म विचारसे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे तदावराम तो विचारे आत्मा मकाम कुंडली श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतान की जय सांगता का नाना पूर्व पक्षी मग सांगता केली ती हा सत्य वस्तू सत्यवस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही आणि सत्यवस्तूच्या सत्यवस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही सत्यवस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही मग आणि अनेक ठिकाणी अहंकार ज्ञानाने निवृत्ती होणारा पदार्थ कोणता असतो अध्यस्त 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 पदार्थाची ज्ञानाने निवृत्ती होते सत्य पदार्थाची क्रियेने नाश करता येतो तसा क्रियेने नाश होतो म्हणून सत्य पदार्थ जर सत्य असेल तर ज्ञानाने निवृत्ती होणार नाही म्हणतात क्रियेने म्हणजे कर्म क्रिया या पदाचा अर्थ कर्म आता हा मोबाईल आपल्याला निवृत्त करायचा आहे तर काय करावं लागेल तुम्हाला एका उखळामध्ये ठेवावं लागेल आणि वरून थांब्याने याला म्हणतात निवृत्ती केली बरोबर आहे मोबाईलची निवृत्ती कशी करणार तुम्ही याला हा पदार्थ तुमचा व्यावहारिक सत्य आहे का नाही व्यावहारिक सत्य आता म्हणले याचं ज्ञान करून घ्या आणि ह्याची निवृत्ती होईल तर हे संभवनीय असं झालं तोच रज्जूवरचा सर्प दिसला तर तिथं काय म्हटले आता काठी आणा रज्जूवरचा सर्प दिसला तर मग सांगितलं की काठी घेऊन या कारण सर्प निघालेला आहे तर रज्जूवरचा सर्प काठीने मारला जाईल का कारण ते नाहीच आहे म्हणून रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते याला म्हणायचं अध्यस्त पदार्थ म्हणजेच ब्रह्माने भासलेल्या पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञानाने होते सर्पाचं अधिष्ठान कोण रज्जू हा म्हणजे स्थूल मनाने आपण इथपर्यंतच लक्षात ठेवायचं हळूहळू तुम्हाला नेऊ आम्ही पुढे तर तेव्हा म्हणून रज्जूचं ज्ञान म्हणजे दोरी रज्जू पदाचा अर्थ मराठीत काय आपला दोरी दोरीचं ज्ञान झालं की दोरीवर भासलेला सर्प म्हणजे साप निवृत्त होतो आणि तर खरा सर्प निघाला तर काठीने मारावा लागेल त्याला अर्थात मारू नका तुम्ही खऱ्या सर्पाची निवृत्ती लोक कशी करतात काठी आणि दोरीवरच्या सर्पाची निवृत्ती ज्ञान पण कोणाच्या ज्ञानाने त्या अधिष्ठान म्हणून रज्जूला अधिष्ठान म्हणतात आणि सर्पाला अध्यस्त म्हणतात हे एकदा कळालं की तुमचा प्रवेश झाला आतमध्ये गेले पण हेच जर बेसिकच नाही कळालं तर मग तुम्हाला अडचण चला पुढे आत्म्याच्या ठिकाणी अहंकार बंद कुठंच नाही म्हणून सांगतो आता पूर्व पक्ष आपल्याला मूळ विषय चाललेला आहे प्रयोजनाविषयी शंका करतोय पूर्व पक्ष शंका करतोय आणि त्याची शंका अशी आहे की महाराज कारणाध्यास आणि कार्याध्यास अशा अध्यासामध्ये दोन प्रकार आहेत पुढे काय पुढे का झालंय सामग्री सांगायची सांगायची आता तर त्या ठिकाणी तुम्हाला ती सामग्री सांगतील चला अनवर कार्याध्यक्ष सामग्री सांगतात सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि 3 दोष सांगितले प्रमाण प्रमेय आणि हा पण आता हे कशासाठी सांगतात की अध्यस्त पदार्थ जो भासतो त्याच्यामध्ये एक कारणाध्यास असतो आणि एक कार्याध्यास असतो हे पहिल्यांदा बेसिक लक्षात घ्या म्हणजे
जीवदशेला कारण कोण असं जर विचारलं शास्त्राला तर ते म्हणतात आत्मस्वरूपाचं अज्ञान. त्या अज्ञानाला कारणाध्यास असं म्हणतात. अज्ञानाचं काय नाव आहे? कारणाध्यास. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आलं, कसं आलं, का आलं, केव्हा आलं, काही त्याची मागं चिकित्सा करण्याची गरज नाही. पण ज्या अर्थी आपण जीवदशेत आहोत त्या अर्थी आपल्याकडे अज्ञान आहे. हे नक्की झालं आता. म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान याला कारणाध्यास म्हणतात. आणि त्या अज्ञानाने अहंकार निर्मिती केली त्याला कार्याध्यास असं म्हणतात. काय म्हणतात? कार्याध्यास. आता इथे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय ते कार्याध्यासाचा असंभव सांगतो कोण? पूर्वपक्ष. म्हणून पूर्वपक्षाची शंका कार्याध्यासाकडून आलेली, कारणाध्यासाकडून येणारी अजून पुढे. हा, म्हणून मग कार्याध्यास घडण्यासाठी काय लागेल तर त्याने सामुग्री निर्माण केली. कारण कोणताही पदार्थ निर्माण करायचा असेल तर सामुग्री लागते है ना. कारण समुदाय को सामुग्री कहते हैं. कारण समुदायाला सामुग्री असं म्हणतात. मग कार्याध्यास निर्मितीसाठी काय सामुग्री लागणार आहे तर तो म्हटले कार्याध्यास काय आहे? आत्म्याच्या ठिकाणी अहंकार अध्यस्त आहे. अहंकार काय आहे? कार्याध्यास आहे. आणि त्या अहंकाराचं कारण म्हणजे अज्ञान याला कारणाध्यास आहे. हे कळालं? आता अहंकाराला सामुग्री काय लागेल तर हा अहंकार सत्य आहे असं त्याचं म्हणणं आहे. आम्हाला जो आज सत्य अहंकार जो भासतो, आम्हाला जगत सत्य भासतं. देहादी पदार्थ ज्याचा आम्ही अहंकार धारण करतो ते पदार्थ सत्य भासतात. याचाच अर्थ अहंकार सत्य आहे. आणि हा अहंकार सत्य केव्हा आहे? ज्या अर्थी चालू जन्मात आहे त्या अर्थी तो मागच्या जन्मात सुद्धा होता. पर तो मिथ्या नव्हता तर सत्य. बरं, मागच्या जन्मात तो होता त्याच्या अर्थ त्याच्या पाठीमागच्या जन्मात सुद्धा होता. तुम्ही कुठपर्यंतही लाईन लावत जा म्हणजे मागच्या करोडो जन्मात. तर पूर्वी एक जन्म कधीतरी सत्य मानावा लागेल. जगत काय मानावं लागेल? सत्य. त्यातल्या सत्य पदार्थाचे संस्कार आणि त्या संस्कारापासून अहंकाराची उत्पत्ती. म्हणून पूर्वी कधीतरी एक वेळ अहंकार सत्य होता. म्हणूनच आजही तो सत्यत्वाने भासतो आहे अशी पूर्वपक्षाची शंका आहे. ही शंका जर चांगली पक्की लक्षात आली ना की मग पुढचा अर्थ कळायला सोपं होईल. म्हणून अहंकारादी पदार्थ पूर्वी कुठेतरी सत्य होते म्हणून आज आम्हाला ते सत्य भासतात. म्हणून यालाच म्हणतात सत्य वस्तूच्या ज्ञानाचे अंतःकरणात झालेले संस्कार. हे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. पदाचा लांब शब्द लिहिला म्हणजे फार अवघड आहे असं काही नाही. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. म्हणून याचे आमच्या चित्तावरती अंतःकरणात पूर्वीपासून सत्य पदार्थाचे संस्कार कुठेतरी बसले. म्हणून महाराज आज आम्हाला जगत सत्य भासतंय, देह सत्य भासतो, देहाचा आम्ही अहंकार धरतो. म्हणून याला सामुग्री काय लागेल तर तो म्हणतो हेच की संस्कार. पण कोणते? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. आणि दुसरी सामुग्री दिली आहे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. या 3 दोष. या दोषांच्या मध्ये सुद्धा काही सामुग्रीची आवश्यकता आहे. तो विषय चालू आहे पुढे सांगणार. अरे सामुग्री वाचून म्हणजे अभ्यास घडणारच नाही सांगितलं. आता जर सामुग्री नसेल तर अभ्यास घडणार नाही. हे सामुग्री काय भाग आहे? अहो तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर काय लागते? सामुग्रीच लागते. तसाच शब्दाचा अर्थ इथे काय विशेष नाही. कोणताही पदार्थ तुम्हाला खीर बनवायची आहे तुम्हाला तांदूळ लागतील आहे ना, पाणी लागेल, गोड साखर लागेल, काय त्याच्यामध्ये चारोळे बिरोळे काय टाकायचे असले बदाम पिस्ते ते लागतील सुगंधित करण्यासाठी. हां, किंवा अन्य काही विलायची जायफळ काय वापरत असतात तुम्ही. दूध नाही तर मी सांगायचो लवंगा. आपला काही विषय नाही जास्त कशाला बोलाय. महाराज लवंगा न्यायला. मग तुम्हाला जशी सामुग्री माहिती का नाही, तुमच्याकडे जर सामुग्री नसेल तर तुम्ही पदार्थाची उत्पत्ती करताल का? नाही. तसा अध्यासाची निर्मिती होण्यासाठी काय लागेल? संपला. सामुग्री लागेल. काय सामुग्री लागेल? काय लागेल? आता तो अध्यास घडण्यासाठी काय सामुग्री लागते तर प्रमाता, प्रमाण, प्रमेय यांच्यामध्ये दोष लागतात. आणि हे दोष कसे लागतात ते आता सांगा. त्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलं रज्जू सर्प. शंका आहे का कोणाला? काही शेळके पाटील? नाही. कोणाला शंका असेल तर विचारत चला म्हणजे ती बाकीच्यांची बी राहिलेली निघते. पण बहुतेक तसं काही दिसत नाही. तुमचे चेहरे व्यवस्थित दिसतात म्हणजे बरं. चला.
त्या दृष्टांत दिलं त्यांनी हा. रज्जू सर्प शुक्ती रजत आणि स्थाणू पुरुष हा. असे 3 दृष्टांत दिले. त्याच्यामध्ये माग कुठेतरी आता दृष्टांतामध्ये हे म्हणजे वेदांत शास्त्रात हे दृष्टांत नेहमीच येतात आणि याचं तुम्हाला सगळ्यांना ज्ञान झालेलं आहे. ते रज्जू सर्प दृष्टांत कळाला सगळ्यांना. दोरीवर भासणारा सर्प, दोरी अधिष्ठान, सर्प आद्य. दुसरा दृष्टांत शुक्ती रजत. गेल्या वेळेस सांगितलं होतं शुक्ती म्हणजे शिंपलं. शिंपल्याच्या ठिकाणी चाकचक्यपणा असा दिसतो आणि त्याला भुलून माणसाला वाटतं हा चांदीचा तुकडा तर पडला नाही ना, तर त्याला म्हणतात शास्त्रात रजत. म्हणजे शुक्तीच्या ठिकाणी रजताची प्रतीती येणं. रजत सत्य आहे का शुक्ती सत्य आहे? शुक्ती सत्य आहे. हां, शुक्ती रज काय नाथ महाराजांचा हरिपाठ शुक्तीवरी भासे रज्जुवरी भासे मिथ्या सत्य. तिथं शुक्तीचा बी आले ना उल्लेख. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे रज्जुवरी भासे मिथ्या सत्य. हां, तसंच त्या शुक्ती रजताचा दृष्टांत आहे. आणि स्थाणू पुरुषाचा दृष्टांत आहे. त्याच्या स्थाणू म्हणजे लाकूड. एका लाकडावरती म्हणजे लाकूड कधी तर अंधार ज्या वेळेला असतो, साधारण प्रकाश नाही आणि अंधार फारही नाही, निबेल, तर त्यावेळेला विशेष करून खेडेपाड्यात राहणारे जे पुरुष असतात त्यांना माहिती असतं माणसांना की लाकूड तिथं वाळलेलं लाकूड पडलेलं आहे, पण ते माहीत नाही. तर त्यावेळेला तिथं माणूस लपून बसल्यासारखा भास होतो. माणूस लपलाय का नाही बघ, त्या झाड झुडपाच्या आड आहे का नाही बसलं, तिथं वाळलेलं एखादं लाकूड आहे आणि त्याच्यावर काय भासला? पुरुष भासला. त्याला म्हणायचा स्थाणू पुरुष. तिथं पुरुष सत्य का लाकूड सत्य? लाकडाला संस्कृतमध्ये स्थाणू म्हणतात. चला चला, हे 3 दृष्टांतांचा विचार केलेला आहे. चला, जगतात ज्याने सत्य सर्प किंवा रजत बघितलेलं आहे का किंवा स्थाणू बघितलेलं आहे, त्या म्हणजे पुरुष बघितलेलं आहे, त्यालाच त्याचा भ्रम होणार आहे. आता भ्रम कोणाला होईल? ज्याला पुरुषाचं ज्ञानच नाही त्याला स्थाणूवर पुरुष दिसणार नाही. ज्याने जीवनात सर्पच पाहिला नाही त्याला रज्जूवर साप भेटणार नाही. आणि त्याला रजत नावाचा काय प्रकार आहे हे माहितीच नाही, त्याला शुक्तीवर रजत सापडणार म्हणजे त्याला भ्रमच होणार नाही. भ्रम होणार नाही असं नाही, पण त्याला त्या पदार्थाचे जे जुने संस्कार कोणते असतील त्याचा भ्रम होईल. जसा एखाद्या माणसाला भूरेखेचं ज्ञान आहे. आता जमिनी फाटलेल्या आहेत, उन्हामध्ये काय होतं, जमिनी असे तडे जातात. विशेष काळी रान असेल तर लय तडे जातात जोरदार. तर तिथं सुद्धा तुम्हाला अशी रेष दिसते, बरोबर आहे ना? म्हणजे भूरेखा, त्याला काय म्हणतात? भूरेखा. एखाद्या माणसाला असा मंद अंधकारात रज्जूवरती भ्रम झाला, पण कशाचा? भूरेखेचा. कारण त्याला संस्कार कोणते आहेत? त्याच्या सापाचे संस्कार नसते आणि भूरेखेचे असते, त्याला तो होईल. किंवा एखाद्याला हाराचं ज्ञान आहे, रस्त्याने बी हार वाकडे तिकडे पडलेले असतात, मग त्याला त्या रज्जूवर काय भेटला? दिसला हार भेटला. त्याला साप भेटला नाही का? साप नाही मिळाला, त्याला संस्कारच नाही चित्तामध्ये. तसा आमच्या चित्तामध्ये अनादिकालापासून अहंकाराचा संस्कार आहे ना, म्हणून तोही सत्य आहे. म्हणून तो आम्हाला सत्य अहंकाराची प्रतीती येते असं त्याचं म्हणणं आहे. आता इथे प्रमाता प्रमाण दोष सांगतात ना पुढे. हां, म्हणजे ज्याचा अंतकरण सत्य सर्प सत्य रजत किंवा सत्य स्थान याचा जर याचा आद्य हे समजे सत्य तर त्याची माहिती नसेल तर अभ्यासच घडणार नाही. अभ्यास घडणार नाही. शाहजहापूरकर ताई सांगतात का? कोणी सांगतात? आदिनाथ महाराज कुठे? तिकडे सांगतात. बाळासाहेब प्रयत्नावादी नाही. कराळे सर, कळतकर सर नाही. अशोक महाराज, शेळके महाराज केलाय का? नाही सांगता नाही. धनंजय ज्याच्या अंतःकरणात सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असतात त्यालाच त्या वस्तूवर भ्रम भासतो. उदाहरणार्थ रज्जूवर
ज्याला सर्पाचे सत्य ज्ञान ज्यांनी संस्कार आहेत त्याला रज्जूवर सर्पाचे म्हणजे भास सत्य होतो. सर्प जीवनात कधीतरी पाहिलं नाही. हा, सोपं आहे त्याच्यात. सत्य सर्प जीवनात ज्यांनी पाहिला त्याच्यावर संस्कार कोणता झाला? सर्पाचा संस्कार झाला. असे त्यांनी 3 उदाहरणं जे सांगितले. पण हे आपण पहा, याला सर्प म्हणतात. हे लहान मुलांनी जीवनात पाहिलाच नाही. समजून घ्या, तो 2 वर्षाचा झाला, रांगायला बिंगायला लागला चांगला, आणि तिथं तो जर सर्प निघालेला असेल तर ते खुशाल हातात घेईल, कारण त्याला त्याचं ज्ञानच नाही. आणि त्याच्याच जाग्यावरती जर त्याला जर कळालं आणि त्याला नुसता सर्प त्याने पाहिलेला असेल, त्याला म्हणलं साप, भाऊ, आई बाप सांगेल भाऊ, तर त्याला त्याचं काय झाला? संस्कार झाला. आणि एकदा डोक्यात संस्कार झाला आणि निघालेला असला तर तो पळत पळत आईकडे येईल आणि तो म्हणेल आई बाऊ, आई बाऊ. म्हणजे त्याला काय झाला? त्याचा संस्कार झाला. ते माहिती त्याला अगोदरचा. तसा पूर्वी ज्याने कधी सत्य अहंकाराचा सामनाच केला नाही त्याला अहंकार कसा होईल? म्हणून पूर्वी ज्या अर्थी आज आमच्याकडे अहंकार आहे त्या अर्थी पूर्वी जगतामध्ये कुठेतरी सत्य अहंकार होता. म्हणून जगत पूर्वी कुठेतरी सत्य होतं, त्याच्यात अहंकार सत्य होता, तो आमच्या चित्तामध्ये आला. म्हणून सत्य, त्याचंच नाव सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. नेहमी अनुभवाचं रूपांतर संस्कारात होतं आणि संस्काराची स्मृती होते. आता आपल्याला सर्पाची काय आहे? स्मृती. ही स्मृती कुठून आली? संस्कारापासून. संस्कार कुठून आले? अनुभवापासून. कोणता अनुभव? सत्य अनुभव. लक्षात आलं? हा, म्हणून पूर्वी कधीतरी अनुभव घेतला, त्या अनुभवाचा, लक्षात ठेवा बरं ही परंपरा, अनुभवाचा संस्कार झाला. कुठे झाला? चित्तात. आणि आता आम्हाला त्याचं स्मरण झालं, म्हणजे स्मृती झाली. ही स्मृतीला कारण कोण आहे? संस्कार. अनुभवाचे संस्कार. आता अनुभव नाही, त्याचे संस्कार. आणि संस्काराची परिणिती स्मृतीमध्ये, आणि स्मृतीच्या द्वारे रज्जूवरती सर्प भासला. म्हणजे एवढी परंपरा आहे. आपल्याला वाटतं हे लगेच सापडला झालं असेल, पण अशा प्रकाराने ती स्मृती. तेव्हा आमच्या चित्तामध्ये आज सुद्धा अनादिकालापासून जे विषय आम्हाला प्राप्त झाले, अनुभवले, त्याचे पुष्कळ संस्कार चित्तामध्ये आहे. गायीचं वासरू गाय व्याली ना की लगेच ते असं थोडंसं असं पुढं पुढं करते, ते गाय त्याला गोंजारते तर ते लगेच कासकडं पळतं. त्याला काय माहीत कासत दूध आहे, कासेत दूध आहे हे त्याला काय माहित? हे त्याचे अनादिकालापासूनचे संस्कार. आता वासरू तरी कोण होत आहे? कोणी बी होतं. तसं काही नियम नाही की माणसं परत नंतर वासरं बी होती, असा काही नियम नाही. माणसं होतात, कारण 84 लक्ष योनीमध्ये जीव येतात आणि नुसती माणसंच पुन्हा जन्म घेतात असा नियम नाही. तर मनुष्य हा मधला सेंटर आहे, खालचा आणि वरचा मिळून. वरच्या देव योनींचा आणि खालच्या पाप योनींचा मधला सेंटर मानव योनी आहे. म्हणून अधिक पाप करून खालच्या योनीमध्ये जातो आणि अधिक पुण्य करून देवपर्यंत देवपदही प्राप्त करतो. आणि पुण्याच्या संपल्याबरोबर पुन्हा मध्यस्थितीला किंवा खाली बी जाऊ शकतो. इंद्र हा किडे बी होऊ शकतो. स्वर्गातला इंद्र हा किडा होऊ शकतो, किडे माकोडे होऊ शकतो. आणि किडे माकोडे इंद्र होऊ शकतात, म्हणजे हे दोन्हीही माणसं बी होऊ शकतात. पण मानवी शरीरात आल्यावर जर आत्मज्ञान संपादन केलं नाही, ब्रह्मज्ञान संपादन केलं नाही, यालाच म्हणतात स्वतःची ओळख करून घेतली नाही, तर तो याची भटकंती ही युगानुयुग चालू आहे. म्हणून इतका मानवी शरीराचं श्रेष्ठत्व आहे. सांगा. सत्य वस्तू ज्ञान जर संस्कार नसतील तर त्याला अध्यास होणार नाही. आत्म्यावर जर याचा अहंकाराधिकाचा जर अध्यास व्हायचा असेल तर अहंकाराधिक कुठंतरी जगात सत्य असायला पाहिजे, तरच आत्म्यावर त्याचा अध्यास होऊ शकतो. वेदांत शास्त्र सांगतं आत्म्यावरून जगात दुसरं काहीही सत्य नाही, त्यामुळं अहंकाराधी सत्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं त्याचा अध्यास होणार नाही असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. वेदांताचं मत आहे आत्माच सत्य आहे, आत्म्याशिवाय दुसरं काही सत्य नाही. आणि पूर्व पक्षाची शंका आहे की जर पूर्वी दुसरं काहीच सत्य नसेल तर सत्य अहंकार आला कुठून? आता वाद कुठं तयार होतोय? सत्य अहंकार नसल्यामुळं अध्यास होणार नाही. आपल्या ठिकाणी भासणारा अहंकार तुम्हाला मिथ्या भासतो का सत्य भासतो? शंका कशी ती लक्षात घ्या.
अहंकार आपल्याला मिथ्या भासतो का सत्य भासतो? सत्य भासतो. पण हा सत्य ज्या अर्थी भासतो त्या अर्थी पूर्वी कुठेतरी सत्य असला पाहिजे. हा, मग पूर्वी म्हणजे कधी बी माना तुम्ही, कोटी युग मागा, त्याच्या पाठीमागं कधीतरी एक युग सत्य मानावं लागेल. म्हणून त्या सत्य पदार्थाचे संस्कार आले. अशा प्रकारची बलवान शंका समजली सगळ्यांना? शंका समजली की उत्तर पुढे कळणार आहे. चैतन्य कळाली का? शंका कळाली का? काय कळाली सांग बरं. पूर्वपक्षाचं म्हणणं असं आहे, शास्त्र म्हणतं की आत्म्याशिवाय दुसरं काही सत्य नाहीच आहे. बिलकुल पण आपल्याला अहंकार हा सत्य वाटतो सध्या. बिलकुल. मग तो सत्य अहंकार या आधी पण करोडो जन्माआधी कधीतरी सत्य पाहिजे मानावं लागेल. बिलकुल. तरच त्याचा आपल्याला बस संस्कार झाला. एकदम थोडक्यात व्यवस्थित सांगितलं ते. लक्षात आलं सगळ्यांना? हां. बंध कोठेही सत्य नसल्यामुळे सत्य वस्तू ज्ञान जन्य संस्काराचाच अभाव आहे असं त्यांनी सांगितलेलं हां. आहे. त्यामुळे अध्यास हा संभवत नाही. हम्म. आता त्यांनी दुसरे जे दोष सांगितले प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय दोष, ठीक आहे. तर त्याच्यापैकी आता प्रमेय दोषाचं ते आता हे खुलासा करतात. ज्या वस्तूचे ज्ञान होते त्याला प्रमेय असे म्हटले जाईल. हम्म. दृष्टांतात रज्जू सांगितलेलं आहे. अजून कोण सांगताय महिला मंडळामध्ये? नवीन कोणी केला का अभ्यास? सांगणारे कोण आहेत? मान खाली घातली म्हणजे कोणी विचारायलाच नाही. दातोंडेताई नाही सांगणार. दामनेताई नाही. चोबेताई नव्हते म्हणजे चांगलं कारण. मोबाईलमध्ये नाही पाहिलं. चला नंतर कोण सांगताय? बरं सांगा. सुरेताई सांग. ज्या वस्तूचे ज्ञान होते त्याला प्रमेय म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ज्या वस्तूचे ज्ञान होते त्याला काय म्हटलं? प्रमेय वस्तू. म्हणजे आपल्याला जसे आता घट पट मठ किंवा हा फॅन, हा मोबाईल, हा ग्रंथ याचे काय होतात? हे प्रमेय वस्तू आहेत. हां, प्रमा ज्ञानाचे विषय. म्हणून ज्या वस्तूचे ज्ञान होते त्याचं नाव काय आहे? प्रमेय. कोणाला होतं? प्रमात्याला होतं. म्हणजे प्रमाता म्हणजे कोण? पाहणारा. म्हणजेच हां, ज्याला ते ज्ञान होत आहे त्याचं नाव कोण आहे? प्रमाता. ज्याचं होत आहे प्रमेय. ज्याने होत आहे इंद्रिय प्रमाण. हे लक्षात ठेवा. ज्याला ज्ञान होतं अंतःकरण विशिष्ट असा जो चैतन्य त्याचं नाव काय आहे? प्रमाता. म्हणून ज्याला ज्ञान होतं तो प्रमाता. ज्याचं ज्ञान होतं ते प्रमेय वस्तू. आणि मला याचं ज्ञान करण्याला साधन कोणतं वापरलं? चक्षुरेंद्रिय. म्हणून त्याला इंद्रियांना प्रमाण असं म्हणतात. चला आता प्रमेय पहिल्यांदा पाहतायत. तर नंतर या ठिकाणी म्हणजे रज्जू सर्पाचा दृष्टांत दिलेला आहे की रज्जूच्या ठिकाणी म्हणजे सर्पाचा भ्रम होतो. तर या ठिकाणी रज्जू आणि सर्प तर हे प्रमेय सांगितलेले आहेत आणि त्यांच्या दोघांमध्ये आता लांबटपणा प्रमेय किती झाले? दोन. दोन झाले. कारण पदार्थ मिथ्या प्रतीला येतो म्हणून दोन प्रमेय येतात. बरोबर आहे की आपला जर जिवंत सर्प असा भेटला असता तर किती प्रमेय आहेत? लक्षात आलं ना? तिथं एकच प्रमेय आहे. पण रज्जूवर जेव्हा सर्प भेटतो तिथं दोन प्रमेय होतात. एक प्रमेय अध्यस्त आहे भ्रमाने भासलेलं कोण? आणि एक खरं आहे रज्जू खरा आहे आणि सर्प मिथ्या आहे म्हणजे तो तर भ्रमाने भासला. पण भ्रमकालात एकच प्रमेय भासत असतं म्हणजे सर्पच भासतो. रज्जूचं ज्ञान होत नाही. नीट चांगला ऐका. ज्या वेळेला पदार्थ भ्रमाने भासतोय पण तो एकच भासतो आणि म्हणून तो मनुष्य म्हणतो साप आहे ते. आता तिथं भ्रमाने भासलेला आहे तो पण एकच भासतो. आता जेव्हा कधी त्याच्यावरती काय केलंय? प्रकाश टाकला म्हणजे बॅटरीने प्रकाश टाकल्याबरोबरती त्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती झालेली दिसते. कारण तिथं तो नव्हताच. जर काहीच नसतं तर सर्प भासला नसता म्हणजे काहीतरी होतं. पण काय होतं तर ते म्हणले रज्जू होती आणि सर्प भासला. कशाने कळालं? प्रकाश टाकला तेव्हा कळालं. जर प्रकाश टाकला नसता तर तोपर्यंत तो सर्प म्हणूनच भ्रमामध्ये. आणि आज जीवांची अवस्था हीच आहे.
की जेव्हा जीवाला हे जगत सत्यत्वाने भासतं, ब्रह्मावरती जगत आध्यस्त आहे. मुख्य सिद्धांत काय? ब्रह्मावरती जगत आध्यस्त आहे. म्हणून आता प्रकाश कशावर पडणार आहे? ब्रह्मस्वरूप कळण्यासाठी ब्रह्माकडे जावं लागेल. आमचा प्रकाश जो म्हणजे अज्ञान, अज्ञानाने आम्ही जगत पाहतो आणि या जगाला आम्ही सत्य समजतो. जर आत्मनिष्ठ कोणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरूंकडे गेल्यानंतरच कळेल त्याला, जे ब्रह्मसाक्षात्कारी आहेत, तर त्याच्यात त्यांनी जे प्रमेय वस्तूचं ज्ञान करून घेतलं, जगताच्या अधिष्ठानाचं ज्ञान करून घेतलं मुख्य. मग अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झालं त्यावेळेला जगत नाही याचा निश्चय होतो. त्याच्यामध्ये त्या अध्यासामधले काही प्रकार आहेत ते पुढे जाऊन येतील तुम्हाला अभ्यासात येतील. स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास वगैरे तो पुढचा विषय आहे. पण त्यावेळेला अधिष्ठानाच्या ज्ञान, आता इथपर्यंतच ठीक आहे की अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्थाची निवृत्ती झालेली दिसते. मग का हो मुक्त पुरुषांना जगत भासतं का, दिसतं का? तर सत्यत्वाने प्रतीती येत नाही, मिथ्यत्वाने प्रतीती येते. आणि सत्यत्वाने अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं असतं म्हणून मग त्यांचे व्यवहार बदलतात. जगतामध्ये जे व्यवहार आणि जे अज्ञानी जीव आहेत ते जगाला सत्य समजून जगाच्या व्यवहारामध्ये गुंतलेला आहे. म्हणून मग तो जसा सर्पाला पाहून तो भिला, घाबरला, पळाला, धोत्रात पाय गुंतून आपटला, अण्णा म्हणायचे जे धोत्रात पाय गुंतून पडला, कशाने पडला? घाबरला तो. तसे अज्ञानी जीव या जगताला घाबरतात, भीतात, म्हणूनच त्यांना भीती चिंता भेडसावते. तीच महात्म्याला भीती चिंता नाही राहिली, कारण त्याला ते अधिष्ठान ज्ञान झालं. आपली काही या जगात हानी होत नाही. या जगात माझा नाश करणारा पदार्थ जन्मालाच नाही याचं ज्ञान त्यावेळेला होईल की आपण सच्चिदानंद आहोत. आपला नाश करणारा या जगात एकही पदार्थ अस्तित्वात नाही याचं अधिष्ठान ज्ञान झाल्याशिवाय हे ज्ञान समोर येत नाही. म्हणजे ब्रह्माचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. म्हणून अधिष्ठानाच्या ठिकाणी जगताध्यस्त म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताध्यस्त आहे आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकार हा अध्यस्त आहे म्हणा, म्हणजे कार्याध्यास येतो. आणि मूळ कारण अज्ञान आहे. जगताच्या ठिकाणी कारण समष्टी दृष्टीने माया आहे आणि माया ही कारणाध्यासामध्ये आली आणि कार्याध्यास जगत आहे. जी व्यष्टी दृष्टीने अज्ञान कारणाध्यास आहे आणि कार्याध्यास अहंकार. हे लक्षात ठेवा. समष्टी आणि व्यष्टी दृष्टीने माया आणि अज्ञान दोन नसून एकच आहे. फक्त बोलण्याचा प्रघात तसा आहे. पुढे रज्जू आणि सर्प यांच्यामध्ये लांबडपणा हा सादृश्य सांगितलेला आहे. आणि प्रमेय वस्तूच्या ठिकाणी, प्रमेय म्हणजे समोरचा पदार्थ, म्हणून आता अध्यस्त पदार्थात दोन प्रमेय झाले, एक साप झाला आणि रज्जू झाली. यांच्यात काय सादृश्य आहे? तो पूर्वपक्ष म्हणतो जेवढ्या मापाची दोरी तेवढ्या मापाचा साप. जशी दोरी वाकडी तिकडी पडली साप सुद्धा त्याप्रमाणेच भासतो. बरोबर आहे. जेवढ्या जाडीची दोरी तेवढ्याच जाडीचा साप. म्हणजे लंबी भावपणा, जाडी, हे सादृश्य धर्म त्या ठिकाणी काय होतात? प्रतीतीला येतात. अध्यस्त पदार्थ. चला त्याचप्रमाणे शुक्ती आणि रजत त्यांच्यामध्ये चकाकीपणे सादृश्य सांगितलेले. आता दुसरा दृष्टांत शुक्ती रजत. त्याच्यामध्ये शुक्तीवर रजत का भासलं तर ते चकचकीतपणा म्हणून, की अगदी चांदी जशी चकचक चकचक करते तसं. आता शुक्ती रजताचा दृष्टांत दुपारी 12 वाजता घेतला आहे आणि रज्जू सर्पाचा दृष्टांत अंधकारात म्हणजे संध्याकाळी 7:30च्या आसपास घेतला. दिवस मावळत नाही त्यावेळेस, म्हणजे मावळून गेलेला असतो दिवस, प्रकाश त्याचा मंद झालेला असतो, पूर्ण निबिड अंधकारही नाही त्यावेळेसचा दृष्टांत. प्रत्येक दृष्टांत कधी कधी ते पहा. स्थाणुपुरुषाचा दृष्टांत सुद्धा असाच रात्रीच्या वेळेसचा आहे चांदण्यामध्ये. त्या चांदण्यातच ते लाकडं चमकतं. विशेष ग्रामीण भागातल्या लोकांसाठी तो दृष्टांत जुना झाला होता. तो शहरातल्या लोकांना काय सांगावं. हा म्हणून आम्ही ते शुक्त्या आणल्या होत्या. शुक्त्या आणल्या का? ज्यांना माहीत नसेल त्यांना शुक्त्या नानांकडे आहेत. त्या तुम्हाला थोड्या वेळाने उन्हात टाकून दाखवते. अहो शिंपले हो, त्यात काय विशेष. तर त्याच्यावरती रजत भास.
पुढे पुढे सांगितले की रज्जू सर्प सुप्ती रजत हे दृष्टांत झाले हा. आणि आता सिद्धांत सांगतात. हा सिद्धांत तर सांगतात. अध्यास घडायचा असेल तर तिथं दोन पदार्थांमध्ये म्हणजे सादृश्य असणं आवश्यक सांगितलेलं आहे. तर रज्जू सर्पाच्या दृष्टांतात अधिष्ठान हे रज्जू आहे आणि आरोपी हा सर्प आहे. तर हा. ह्यांच्या सादृश्य हे लांबटपणा सांगितलं, बिलकुल. त्यामुळे अध्यास होतो असं सांगितलं. असं म्हणतो पूर्वपक्ष म्हणतो तो सादृश्य जे आहे ना ते असलं पाहिजे. बरोबर आहे ना. या अध्यासाची काय झाली सामुग्री. आता याच्यावरूनच तो म्हणणार आहे तुमची उलटी सामुग्री सांगा. तुमचा आत्मा कसा आहे. आत्मा आणि अहंकार यांच्यामध्ये कुठं सादृश्य आहे काय. विरोधी धर्म अंधार दिसतात आणि प्रकाश यांच्यापर्यंत किंवा आत्मा आणि अज्ञान यांच्यामध्ये अज्ञान म्हणजेच कारण अध्यास असा होतो तो. पण आपण जिथं अहंकार जरी म्हटला तरी आत्मा आणि अहंकार यांच्यामध्ये काय आहे कुठेच सादृश्य नाही. सगळे विरोधी धर्म आहे. हा सांगा. पण अधिष्ठान आत्मा आणि आरोपी जे अहंकार आणि जगदारी जो बंध सांगितलेला आहे हा. तर यांच्यामध्ये सादृश्यता नाही म्हणून सांगितलेले आहे. उलट प्रकाश आणि अंधार यांच्याप्रमाणे म्हणजे अत्यंत विरोध आहे असं सांगितलेलं आहे. प्रकाश तमवत असं म्हटलंय शास्त्रात त्याला. हा अत्यंत विरोधी धर्म आहेत. पुढे सांगितलं की आत्मा म्हणजे प्रत्येक पदार्थाच्या आतमध्ये आहे आणि बंध बाहेर आहे. बरोबर. बंद हा कुठं आहे बाहेर बाहेर. म्हणजे पराक आहे. का बरं म्हटलं असं पेंडे साहेब असं का म्हटलं असेल बरं. आत्मा आत आहे आणि बंद बाहेर आहे असं का म्हटलं. आत्म्यावर बंद होईल ना, अध्यास आहे ना, हा त्याच्यामुळे आत्मा आतमध्ये आणि बंद बाहेर. आत्मा आतमध्ये आणि बंद अध्यास बाहेर. हा तर त्याचा अजून असं आहे आत्मा प्रत्येक म्हणजे आत आहे तर तो सूक्ष्म अति सूक्ष्म आहे. अधिष्ठान हे सर्वात सूक्ष्म आहे आणि अध्यस्त पदार्थ हा त्या सूक्ष्म सत्य आत्म्यावरती भासतो. म्हणून सत्य पदार्थ आत असतो आणि मिथ्या पदार्थ बाहेर असतो. म्हणून आत्मा आत आहे आणि बंद हा सर्प आणि रज्जू यामध्ये सर्प आपल्याला वाचतो पण त्याच्या आतमध्ये सूर्य असतो असं पद्धतीने. आत्म्यावरती अहंकार धरायचा ना आपल्याला. हा, आत्म्या. मुख्य आपल्याला सिद्धांताकडे जायचं. दृष्टांत फार नाही पाहायचं. तर आत्मा हा अंतर का आहे तर तो सत्य आहे. दोरी सर्प आहे. दोरी सत्य आहे का सर्प सत्य आहे. हा ब्रह्मकालात सर्प जरी सत्य भासत असला तरी अधिष्ठानाच्या ज्ञानकालात तो नाही. म्हणून आतमध्ये कोण आहे अधिष्ठान म्हणजे सत्य पदार्थ. आत सत्य असतं आणि बाहेर नेहमी मिथ्य असतं. तुमचा आत्मा सत्य आहे आणि देहादी पदार्थ अहंकार बाहेर आहे. म्हणून बाहेर आहे म्हणून आत आणि बाहेर असा पद केलेला आहे. चला आता आत्माविषयी म्हणजे स्वप्रकाशमान आहे म्हणून सांगितलेलं आहे. आत्मा स्वप्रकाशमान स्वसंवेद्य असा आहे. म्हणजे त्याला पाहण्यासाठी त्याचा ज्ञान करून घेण्यासाठी अन्य पदार्थाची आवश्यकता नाही. ओम नमो जसा ज्ञात्या वेद प्रतिपाद्य. जय जय स्वसंवेद्य आत्मा. जसं तुम्हाला घाटाचं ज्ञान करून घ्यायचंय. अंधार पडलेला आहे आणि तेव्हा तुम्हाला काय शोधू राहिलाय पाणी प्यायला जायचंय माठामध्ये. आता मग पाणी प्यायला जायचं तर अंधार आहे सर्वत्र. ते म्हटलं आता माठ कुठं शोधावा. ते म्हटले माठ स्वसंवेद्य आहे. नाही माठ कसा आहे स्वसंवेद्य नाही. मग माठ म्हणून तो स्वप्रकाशमान नाही. म्हणून हातात कंदील म्हणा दिवा घेतला किंवा बॅटरी घेतली आणि मग ते म्हटले माठ कुठं ठेवला. म्हणजे तिकडं वळचणीच्या खाली तिकडे पलीकडे असं असं याला म्हणायचं स्वप्रकाशित नसलेले पदार्थ. तसं अख्खं जगत कसं आहे स्वप्रकाशित नाही. ते म्हणजे आहे ना सूर्य. सूर्य सुद्धा त्याच्याच प्रकाशाने प्रकाशित झालेला आहे. यदादित्यगतम तेजो जगत भासयते किलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धिवामकम्. न तद्भासयते सूर्यो न शशांको न तारकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम. रात्रो प्रदीपादिकम् हिरो चक्षुस्तस्य निमलनादि समये किं धियो दर्शने. परम
ज्योतिस्तदोस्मी प्रभू शंकराचार्य सांगतात. केव्हा किंवा न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो अयम अग्नि तमेव भांता मनुभाति सर्वम तस्य भाषा सर्व विदम विभाति तस्य भाषा सर्व विदम विभाति तस्य भाषा सर्व विभाति. माऊली ज्ञानाप्रय सुद्धा अमृतानुभवमध्ये सांगतात. चला कितीतरी प्रमाणे मिळते. तर या प्रकारे म्हणजे दोघांमध्ये विरोध असल्यामुळे म्हणजे अध्यास घडणे संभवणे नाही असं सांगितलेलं आहे. हा ठीक आहे, वाचा पुढे. धनंजय त्याचप्रमाणे प्रमाता लक्षात आलं कुठं आलोय तर आपण मध्येच आहे ना. 36 पान त्याचप्रमाणे 36 पानावर सुरुवातीला आहे. नवीन पाहून घ्या तुमच्या. त्याचप्रमाणे प्रमाता व प्रमाण दोषांची बंधाच्या अध्यासास आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे प्रमाता पाता कोणता दोष पाहिला पाठीमागं आपण? प्रमेय दोष. प्रमेय दोष म्हणजे ज्या पदार्थाचं ज्ञान होतं त्याला प्रमेय म्हणतात. म्हणजेच सर्प दृष्टांतात सर्प, रजत किंवा पुरुष हे दृष्टांतात. आता प्रमाता अर्थात ज्याला ज्ञान होतं म्हणजे अंतःकरण विशिष्ट जे चैतन्य आहे तो प्रमाता. त्या प्रमाता त्याच्या ठिकाणी काय म्हणजे पाहणारा. खाली लिहिले पहा टीप टाकून. खाली टीप आली ना, एक आकडा टाकला, प्रमाणाच्या वर 2 आकडा टाकला, त्याचं उत्तर कुठे आहे? खाली. पाहण्याचे साधन त्याला काय म्हणतात? प्रमाण. म्हणून प्रमाता व प्रमाण दोषांची बंधाच्या अध्यासास आवश्यकता आहे. आता दोष काय आहेत ते सांगा आम्हाला. सांगा. प्रमाता व प्रमाण दोषांची बंधाच्या अध्यासास आवश्यकता आहे, पण ते दोष सिद्ध होत नाही. बर. कारण ज्यास ज्ञान होते तो अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे प्रमाता. अंतःकरण विशिष्ट चैतन्य याचं नाव काय केलंय? प्रमाता. म्हणजे ज्याला ज्ञान होतं तो. व ज्या इंद्रियांच्या सहाय्याने ज्ञान होते त्या इंद्रियांस प्रमाण म्हणतात. कळालं? प्रमाण कोणाला म्हणतात? इंद्रियांना. जसं आता मला या ग्रंथाचं ज्ञान होतं, इथं कोणतं इंद्रिय वापरलंय? चक्षुर इंद्रिय. हा. आणि आता मला आवाजाचं ज्ञान होतंय, श्रोत्रेंद्रिय वापरलेलं. म्हणजे प्रत्येक वेळेला इंद्रिय बदलतं. शब्दाचं ज्ञान होण्यासाठी तुम्हाला आता शब्द ज्ञान होतंय ते कोणत्या इंद्रियाने? काहींना नाकाने नाही ना होत. म्हणजे प्रत्येक इंद्रियाचे कार्य काय आहेत? वेगवेगळे. म्हणून आता सर्पाचं ज्ञान कोणत्या इंद्रियाने होईल? चक्षुर. म्हणून इथं चक्षुर इंद्रियाला प्रमाण केलं. चला. अध्यास होण्यास प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी व प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी दोष असावे लागतात. ऐका, आता अध्यास व्हायला सामुग्री लागते असं पूर्वपक्ष म्हणतो. कोणती सामुग्री लागते? तर म्हणले प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी हे दोष लागतात. आदी म्हणजे अनेक, किती बी मानू शकतात, पण आम्ही 2 धरले. आता इथे सांगतो कोणता? लोभ असावा लागतो आणि भय असावा लागतो. जर लोभ आणि भय जर नसेल म्हणजे रज्जूवर सर्प पाहणाऱ्या प्रमात्याच्या ठिकाणी लोभ पाहिजे का भय पाहिजे? भय पाहिजे. बरोबर आहे ना. आणि भय नसेल तर त्याला रज्जूवरती सर्प भासत नाही असा पूर्व पक्ष म्हणतो. खंडन होईल बरं का याचं आता, पण आपल्याला ऐकायला काय अडचण नाही. आता दुसरा की प्रमात्याच्या ठिकाणी लोभ पाहिजे. दृष्टांत कोणता आहे? शुक्ती रजत. कारण ते म्हणला चांदी पडली बरं का. चांदी काय किलो चालली आता? चांदी 1,90,000 नाही हो, 1,05,000 रुपये किलो चालली. 1,05,000. कुठे गेले सोनार काका? दोन सोनार का? सोनार जास्त वाटलं. त्या चांदी काय चालली आता? 1,05,000 का? कुठे घेता? म्हणजे 1,05,000 रुपये किलो झाले. म्हणजेच चित्तामध्ये जर पडलेले असेल तर उचलायचा लोकांना काय झाला? लोभ झाला. म्हणून प्रमात्याच्या ठिकाणी काय पाहिजे? बर. आता प्रमाणाच्या ठिकाणी म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी इथं काय पाहिजे? पित्तमलादी दोष पाहिजे. पित्तमलादी प्रमाणाच्या ठिकाणी एक पहा
कावीळ झालेल्या पुरुषाचं उदाहरण आलेलं आहे. कावीळ झालेल्या पुरुषाला चंद्र कसा दिसतो? शिंपलं सुद्धा पिवळं दिसतं. म्हणून म्हणजे त्याच्या प्रमाण म्हणजे इंद्रियाच्या ठिकाणी काय काय असला पाहिजे? दोष झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी पित्त आदी दोष असं म्हटलेलं आहे. पित्त मलादी अन्य दोष इंद्रियाच्या ठिकाणी जे राहतील ते. किंवा रोगी माणसाला साखर कशी लागते? कडू लागते है ना. रोग्या विषतुल्य लागे मिष्टान्न कारण तोंडाशी चवी नाही. तुकोबराय म्हणतात रोगी माणसाला मिष्टान्न सुद्धा कडू लागतं. तर त्या तोंडाशी कारण चवी नाही, तिथं तोंडाला चव नाही त्याला. किंवा ज्वारामुळं आता एवढ्यात येऊन गेला तर ज्वर झालेल्या पुरुषाला त्याला जर खायला दिला गोड पदार्थ दिला तरी तो म्हणतो कडू लागतो. मग तो पदार्थ कडू नसतो पण त्याला ज्वर झालेला असल्याने म्हणजे ताप आलेला असल्या कारणाने त्याला तो पदार्थ कडू लागतो. याला म्हणतात प्रमाण आहे. इंद्रियच आहे ना, रसनेंद्रिय नाही. तुम्हाला इंद्रिय कोणतं? इथलं रसनेंद्रिय, इथं चक्षुरेंद्रिय. चंद्र पिवळा दिसला ते म्हणले काय चंद्र पिवळाच दिसतो आता सध्या. ते म्हणले नाही मग तुम्हाला कावीळ झालेली असली पाहिजे. तर अशा प्रकारे प्रमाण म्हणजे इंद्रियाच्या ठिकाणचे दोष आणि प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष. ही जर सामुग्री नसेल तर अध्यास घडत नाही. हे कोणाचं म्हणणं आहे? ऐका. प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी व प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी दोष असावे लागतात. पित्त मलादी दोष असावे आधी म्हणजे तुम्हाला जे जे अध्यास असते त्या त्या ठिकाणी वेगवेगळी सामग्री मानता येईल पण ते असावी लागेल. म्हणजे प्रमाता व प्रमाणाचे स्वरूप अध्यासाहून पूर्वकाली असले पाहिजे आणि त्यांचे ठिकाणी दोषही असले पाहिजे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी अध्यासाहून पूर्वी एक दोन मुद्दे सांगितले. एक प्रमाता प्रमाणाचं स्वरूप अध्यासाहून पूर्वी सिद्ध असलं पाहिजे. हे लक्षात आलं? तुम्हाला अध्यास घडण्याच्या पूर्वी काय पाहिजे? प्रमाता प्रमाण यांची स्वरूप सिद्ध असावी लागतात. हे कशासाठी सांगतोय तो माहिती आहे तुम्हाला? तो म्हणतो तुम्हाला ज्या वेळेला अहंकाराचा अध्यास घडला त्यावेळेला अहंकार होता का? नव्हता. तर तिथं अज्ञान होतं आणि अज्ञान पूर्वी प्रमाता आणि प्रमाण हे दोष नव्हतेच आणि केवळ अज्ञान त्या ठिकाणी तुमच्या माहिती म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे. म्हणजेच तुम्हाला अज्ञानाच्या अंतर्गत प्रमाता प्रमाण प्रमेय मानावे लागतात. आणि इथे व्यावहारिक जगतामध्ये दृष्टांतामध्ये प्रमाता आणि प्रमाणाची स्वरूप अगोदर सिद्ध असावी लागतात तर अध्यास घडतो. लक्षात आलं? तुम्हाला अध्यास ज्या वेळेला घडला रज्जूवर सर्प दिसला त्यावेळेला तिथं रज्जूवर सर्प दिसला तिथं सर्प अगोदरच सिद्ध आहे म्हणजे प्रमेय वस्तू. नंतर तुमच्या प्रमाण तुम्हाला अध्यास घडला ना प्रमाण आणि ज्याला घडला ना तो प्रमाता हा तिथं अगोदर सिद्ध आहे. तसा आत्मस्वरूपावर अहंकारादी भासले तिथे अहंकार सिद्ध नाही दिसत. मग अज्ञान आहे दिसतं तुमच्या तिथं आत्म्याच्या ठिकाणी कोण दिसत आहे? अज्ञान. म्हणून प्रमाण प्रमेयाची प्रमाता आणि प्रमेयाची स्वरूप प्रमाता आणि प्रमाणाची स्वरूप पूर्वी सिद्ध दिसत नाही. पुढे सांगतील आता चालू. म्हणजे प्रमाता व प्रमाणाचे स्वरूप अध्यासाहून पूर्वकाली असले पाहिजे ही सामुग्री. आणि तुमच्याकडे जर आम्ही पाहिलं सिद्धांतात जाऊन तर ते तिथं दिसत नाही तर तिथं फक्त अज्ञानच दिसतंय. बरोबर ना? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रथम काय मांडलं तुम्ही? अज्ञान मांडलं का? प्रमाता प्रमाण प्रमेय मांडलेले त्यानंतर अज्ञानातून उत्पन्न झाले असं मांडलं तुम्ही. आणि इथे व्यावहारिक दृष्टिकोनातून काय दिसत आहे? प्रमाता प्रमाण आणि प्रमेय दिसतंय. म्हणून इथे थोडासा विरोध तयार होतोय तो सांगतोय. त्याला काय सिद्ध करायचंय? त्याला हे सिद्ध करायचंय प्रमाता प्रमाण प्रमेय दोष घडण्यापूर्वी नाही. हे अध्यासाची सामग्री आहे आणि ती वेदांताच्या सरणीनुसार सापडत नाही. तिथं अभाव आहे. आणि त्यांच्या ठिकाणी दोषही असले पाहिजे. बरोबर. त्या ठिकाणी दोषही असले पाहिजे. दोन मुद्दे आलेले होते त्याच्यात. परत एकदा वाचा हा मुद्दा परत एकदा वाचा.
प्रमाता व प्रमाणाचे स्वरूप अध्यासाहून पूर्वकारी असले पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यांच्या ठिकाणी दोषही असले पाहिजे. आणि दोषही असले पाहिजे. हे दोन मुद्दे त्याच्यामध्ये. एक प्रमाता प्रमाणाचे स्वरूप अगोदरच असले पाहिजे आणि दुसरा आहे की दोषत्रय सुद्धा म्हणजे लोभ भयादी आणि पित्त मलादी हे दोष सुद्धा असले पाहिजे तर तुमचा अध्यास होणार आहे. ठीक आहे. बंधाचे अध्यासामध्ये प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी किंवा प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी दोष तर नाहीतच, पण बंधाच्या अध्यासाहून पूर्वी त्यांची उत्पत्तीच सिद्ध नाही. तर तुमच्या मताचं खंडन केलं वेदांताच्या. हे तर आम्ही जी अध्यासाची सामग्री सांगतोय ही तुमच्या ठिकाणी सापडत नाही. तुम्ही जिथं बोलता तिथे कुठे सापडत सुद्धा नाही. इथे फक्त एक अज्ञान सापडतंय. तिथं कुठं प्रमाता प्रमाण प्रमेय काय आहे का? कुठे म्हणताय? तुमच्या लक्षात येतं का? आत्म्याच्या ठिकाणी कारणाध्यास मांडला का नाही तर तिथं पहिल्यांदा कोण आहे? अज्ञान आहे. आणि तुमचा प्रमाता प्रमाण प्रमेय कधी निर्माण होणार आहे? अज्ञान कार्यामध्ये, कार्यात नंतर होणार आहे. पण ज्या वेळेला इथे लौकिकामध्ये अध्यास घडतो तिथं प्रमाता प्रमाण प्रमेयाकडून सुरुवात होते का अज्ञानाकडून सुरुवात झाली? हा, तर तिथं असं आहे. म्हणून ज्या वेळेला आपल्यालाही अध्यास घडतो त्यावेळेला इकडून आहे. आणि त्याचं सरळ उत्तर असं आहे की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आधी येतं आणि अज्ञानानंतर अज्ञानाच्या पोटातून कार्य उत्पन्न होतं. ही सिद्धांतातली सरणी. आता तुम्ही अध्यासात आहात का मुक्त अवस्थेत आहात? अध्यासात आहात. मग आता फरक कसा पडतो हे लक्षात ठेवा. म्हणजे मी उत्तर सांगू राहिले तुम्हाला उलट तुमच्या लवकर लक्षात यावं म्हणून. तर आपण सगळे अध्यस्त पदार्थामध्ये आधीच रेंगाळतो. मग अध्यस्त पदार्थाकडून अधिष्ठानाकडे जाताना प्रवास कसा होईल? आत्मस्वरूपाकडून जीवदशेकडे आले, प्रवास कसा झाला? परत एकदा ऐका, शांत चित्ताने ऐका. आत्मस्वरूपाकडून तुम्ही पूर्वी मुक्तच होते. घेऊन या छंद मुक्त होता परी वळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे म्हणजे तुम्ही पूर्वी कोण होते? मुक्तच होते. असं गृहीत धरा. मग आता पूर्वी मुक्त होते म्हणजे चैतन्य स्वरूप आत्मा होते. मग तुम्हाला जगत का भासलं किंवा जीवदशा तुम्हाला आम्हाला का आली? अज्ञान. म्हणजे नंतर चैतन्याच्या ठिकाणी कोण आलं? आणि अज्ञान कार्य अहंकार आणि अहंकारात प्रमाता प्रमाण प्रमेय आलं. बरोबर आहे. आता उलटा प्रवास करायचा आहे. तुम्हाला आम्हाला आता काय भासतं? जगत भासतं. आम्हाला रज्जूवर सर्प भासतो. म्हणजे तुम्ही आम्ही प्रमाता प्रमाण प्रमेयमध्ये आत्ता आहोत. बरोबर आहे. म्हणून आता प्रमाता प्रमाण प्रमेयामध्ये सध्या आहोत. आता त्या प्रमाता प्रमाण प्रमेयाचं कारण शोधायचं. ते शास्त्राने काय सांगितलं? अज्ञान. म्हणून त्या अज्ञानाची निवृत्ती केल्यावर तो अधिष्ठान स्वरूप होईल. जसा शिडी चढून वर गेला तसा शिडी चढून उतरून खाली आला असं करावं लागेल. म्हणून हा प्रश्न त्यांनी तसा निर्माण केला आहे की बघा बरं तुमच्या अज्ञानामध्ये प्रमाता प्रमाण प्रमेय तुम्ही फक्त अज्ञानच सांगितलं होतं आणि इथे तर तीन दिसतात, प्रमाता प्रमाण आणि आणि हे तुमच्या याच्यामध्ये सिद्ध नाही आहे. तर सिद्ध असतीलच कसे? लक्षात आलं ना? हे सिद्ध असू शकतच नाही. हे त्याचं उत्तर बी आहे, मी तुम्हाला सांगितलं. म्हणून तो म्हणतो, पूर्वपक्ष म्हणतो की प्रमाता आणि प्रमाणाचे स्वरूप सिद्ध होत नाहीत. तर हे म्हणणं युक्त आहे. त्याचं म्हणणं युक्त आहे. कारण तो दृष्टांत वापरतोय आणि आम्ही सिद्धांताकडून पाहतो. या दोघांच्या मध्ये इतकं अंतर आहे. उलट सुलट हे लक्षात ठेवायला सुरुवात करा. लक्षात घेतलं की लक्षात येईल तुमच्या की अध्यास कसा झाला आणि अध्यास कसा गेला. तर आपण सध्या कशामध्ये आहोत? प्रमात आहोत. म्हणून प्रमाता प्रमाण प्रेमी वाचणार आहे. तो म्हणतो तुमच्या सिद्धांतात तर केवळ अज्ञानच आहे, त्या ठिकाणी प्रमाता आणि प्रमाणाची स्वरूप सिद्ध नाहीत. तर ते म्हणणं बरोबर. चला डोकं लावा म्हणजे लक्षात येईल. कारण
अहंकारादी सर्व हा अनात्म पदार्थ हाच जर बंद आहे हा तर त्यातच प्रमाता व प्रमाणांची गणना आहे. बरोबर आहे ना. अहंकारादी बंधामध्येच काय येतोय? प्रमाता आणि प्रमाण येतो. आणि तो म्हणतो, आणि इकडे जर व्यावहारिक जगतामध्ये पाहायला गेला रज्जू सर्प दृष्टांतात, तर तिथं प्रमाता प्रमाण प्रमेयाची स्वरूप अगोदरच सिद्ध असतात. आणि इकडे तुमच्या सिद्धांतात पाहायला गेला तर ते सापडतच नाहीत. प्रमाता प्रमाण प्रमेय कुठे सापडते? नाही सापडणार. आणि नाही सापडत हेच मोठेपणा आहे. सापडले असते तर खोटेपणा आला असता. चला, रज्जूवर सर्पाध्यास पाहणारा जो प्रमाता तो सर्पाध्यासाहून पूर्वी असतो. बरोबर. तसा अहंकारादी बंद पाहणारा प्रमाता पूर्वी असला पाहिजे. आहे का हो? अहंकारादी बंद पाहणारा प्रमाता आहे का? नाही ना. नाही. अहंकार कोणी पाहिला? त्याच्या आधी कोण होता? तर कोणीच ना. अहो, त्याच्या आधी आत्माच होता. आत्म्याच्या ठिकाणी अहंकार नाही आला, अज्ञान आला. आणि अज्ञानानंतर अहंकार आधी उत्पन्न झाले. आणि अहंकार आला ज्या वेळेला आला त्यावेळेला प्रमाता प्रमाण प्रमेय दिसायला असा प्रवास येतो. आणि म्हणून दृष्टांत हा सिद्धांताची बरोबरी करत नाही. पुढे त्याचे स्वरूपच जर सिद्ध होत नाही तर त्याच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होत नाही, हे आपोआपच ठरते. त्याच्या दोषाची सिद्धी. आता स्वरूपच सिद्ध नाही झालं तर दोष कसे सिद्ध होतील असं कोण म्हणतो? त्याचे स्वरूपच जर सिद्ध होत नाही तर त्याच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होत नाही, हे आपोआपच ठरते. आणि अध्यास होण्यास दोष तर पाहिजे. बरोबर आहे. दोष तर पाहिजे. अध्यास होण्यासाठी दोष पाहिजेत. आणि दोष संभवणार नाहीत, कारण प्रमाता आणि प्रमाणाची स्वरूपच सिद्ध नाहीत तर त्यांच्यात दोष आहेत असं म्हणण्यात काय? पाहुणे आलेच नाहीत तर म्हणे पाहुणे जेवण कशी काय गेले? नाही, पाहुणे जेवण गेले ना. पाहुणे आलते का? नाही आले. म्हटलं मग जेवण कशी काय गेले? म्हणजे आलेच नाही. तसा प्रमाण आणि प्रमाता आणि प्रमाण यांचं स्वरूपच सिद्ध नाही झालं. सिद्ध कसं नाही झालं हे लक्षात आलं का? कारण ह्यातला एवढाच मुद्दा महत्वाचा आहे की प्रमाता प्रमाणाची स्वरूप सिद्ध होत नाही. तुम्हाला जितकं सोपं करून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात कसं येतं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. की ज्या वेळेला आपण आता इकडे उलट्या प्रवासाकडून जाता आपल्याला जीवाला मुक्त व्हायचं आहे, तर मुक्त होण्यासाठी मग तुम्हाला आम्ही दृष्टांत कोणते वापरले? रज्जू सर्पाचे. त्यावेळेला तुम्ही कोण बनले? प्रमाता. सर्प कोण बनला? प्रमेय. आणि चक्षुरेंद्रिय प्रमाण. बरोबर आहे. आणि यांच्या ठिकाणी दोष पाहिजेत असं म्हटलं होता तो, तर ते ठीक झालं. पण आता तुमच्या सिद्धांतात तो आपलं खंडन कसा करतोय? तुमच्या सिद्धांताकडे आम्ही जर आलो तर असं लक्षात येतं की तिथं प्रमाता प्रमाण प्रमेयाची स्वरूपच सिद्ध नाही. नाहीतच. त्याचं कारण आहे, कशी सिद्ध नाहीत म्हणतात तर वेदांत्याने त्यांच्या सिद्धांतात काय मांडलेलं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलंय आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान मांडलं. मग अज्ञान मांडलं का प्रमाता प्रमाण प्रमेय मांडलेलं? लक्षात आलं. म्हणून त्यांची स्वरूप सिद्ध नाहीत. मग तिथं कोण सिद्ध आहे? अज्ञान. आणि अज्ञानानंतर कोण सिद्ध आहे? प्रमाता प्रमाण प्रमेय. असं झालेलं आहे. आणि इथं दृष्टांतात डायरेक्ट प्रमाता प्रमाण प्रमेय. आपण त्याच्यानंतर बॅटरी नंतर प्रकाश, आणि प्रकाश नंतर सर्पाची निवृत्ती आणि अधिष्ठानाचं ज्ञान. म्हणजे इकडून दृष्टांतामध्ये वरून खाली उतरताना प्रवास वेगळा आहे आणि खालून वर जातानाचा प्रवास वेगळा आहे. बाकी काहीच अडचण नाही. तुम्हाला का माझ्याकडे बोर्ड असतं का ना, मी लिहून दाखवलं. शिक्षकांकडे बोर्ड पाहिजे. जर कळत नसेल तर तेव्हा खाली असं लिहून ठेवायचा, आत्मचैतन्य ब्रह्म आत्मा म्हणा. त्याच्यानंतर त्याच्यावरती ॲरो करून काय करा? अज्ञान लिहा. अज्ञानाच्या पुढे वरती काय होईल? प्रमाता प्रमाण प्रमेय. झालं. नंतर आता उलटा प्रवास म्हणजे ब्रह्मस्वरूपाकडे ज्याला जायचं आहे ते पहिल्यांदा कोण सिद्ध आहे तिथं? आता प्रमाता प्रमाण प्रमेय. बरोबर आहे. आणि मग प्रमाता प्रमाण प्रमेय त्याच्या खाली काय येईल? अज्ञान. कारण आम्ही तिथला प्रमाता ब्रह्मज्ञानाकडे वळावला. त्याला म्हटले जगातल्या घटपटाधिकांचं सर्पाचं नको ज्ञान करू. आता
तो आता अज्ञान नाश कर आणि ब्रह्मस्वरूपाकडे जा. म्हणून मग त्याप्रमाणे त्याला कुठे वळवलाय? अज्ञान नाशाकडे वळवला, घटपटाकडे नाही. आणि मग त्याला प्रमेय वस्तू कोण केली? आत्मा केला. आत्मा प्रमेय होत नाही, पण अज्ञान निवृत्तीपूर्वक तिथं प्रमेय, अज्ञान आवृत्त आत्मा हा विषय बनलेला. अज्ञान आवृत्त आत्मा हा तिथं विषय केलेला आहे आणि त्याला त्याच्यानंतर कुठे सोडलेलं आहे? ब्रह्मस्वरूपाकडे तो आपाप प्रस्थान करेल. तर असा विषय. चल, अहंकाराचा बंध पाहणारा प्रमाता पूर्वी असला पाहिजे, पण तो असणे संभवनीय नाही. आता पुढच्या वेळेस पाठात येताना पुन्हा पुन्हा चिंतन करून या आणि विषय कळालाच पाहिजे असं लक्षात ठेवायचं. आमच्या अण्णा विषय कळत नव्हता तर ते आपल्या शिर्डीला होते बाबांच्याकडे, आणि वृत्ती प्रभाकरचा विषय ह्याच्यापेक्षा फार टफ आहे. लोक वेदांत शास्त्राचा अभ्यास करतात पण वृत्ती प्रभाकरच्याकडे कोणी पाहत नाही, कारण त्याच्यामध्ये इतकी बारीक वृत्ती होतच नाही त्यांची, तर ते तरी काय करते. ते त्यावेळेला त्यांना बी तो विषय कळायचा नाही तर ते रात्रभर तिथं अभ्यास करत बसायचे. झोप आले तर ते मिरच्या अशी फोडायचे आणि त्याची वाफ डोळ्यात लावायची. ते म्हटले जर असं नाही केलं तर मला कधी कळेल, झोपा जर काढल्या तर कधी कळेल, आयुष्य संपुष्टात येईल. म्हणून ते म्हणजे नाही कळालं तर मग तिथे आमचे ते वाघचौरे दुसरे एक होते त्यांचे जगन्नाथ महाराज, त्यांना जाऊन त्यांच्याजवळ बसायचे. ते एकदम हुशार होते. ते असे बाबांच्यापेक्षा सोपं करून सांगायचे. त्यांची हातोटी, त्यांचे गुरुबंधू. प्रत्येक माणसाच्या बुद्धीमध्ये हे अंतर आहे. सगळी माणसं सारख्या बुद्धीची नसतात. आणि त्यांनी ते म्हणायचं जगन्नाथ बुवा ते सांगा ना मला नाही कळालं. त्यांनी तेव्हा सांगितलं अहो काय सोपं आहे ते मार्ग नाही. अरे अहो बाळूबुवा ह्याच्यात काय अवघड आहे, हे असं असं आणि हे असं असो. ते म्हणायचे वा धन्य वा म्हटलं तुम्हाला कसं काय कळतंय. तर याचं कारण त्या बुद्धीचा प्रकार भाग आहे. ते सांगितल्यामध्ये म्हणायचे मग बाबांच्यापेक्षा हेच चांगले सांगतात. पण खटाटोप किती. रात्री 12-1 त्या शिर्डी साईबाबाच्या संस्थांच्या दिवेच्या खाली त्यांनी काय करावा? अभ्यास. 12-1 वाजस्तोवर अभ्यास करा. ज्या वेळेला कंप्लीट होईल त्यावेळेला दुसऱ्या दिवशी महाराजांनी विचारलं तर काय सांगावं. नाहीच विचारले ते बाबाच होते. मग ते त्याला कडक होते. आता मी काय कडक नाही तसा. पण मग ते कारण ते हाकलून द्यायला कमी करत नव्हते. आणि त्या म्हणायची काय गरज आहे, त्या अभ्यास केला पाहिजे. नाही कळत तर का कळत नाही त्यासाठी रडला पाहिजे. आणि त्यांनी ते कॉन्सन्ट्रेशन करून कळालंच पाहिजे. पुढच्या वेळेस जास्तीत जास्त अभ्यास करून घ्या. कारण एकाच वेळेला पाठात सगळं कळतं असं नाही. तरी आपण अनुवाद घेतो त्यावेळेला काय कळतं आणि तरी काय असेल तरी मग पुढच्या वेळेला अभ्यास करतो. चला पुढे. कारण याच्यात काय पारिभाषिक शब्द असतात ते सोडून तर मला दुसरे शब्द नाही आणता येणार. पण तरी जास्तीत जास्त व्यावहारिक दृष्टांत मी पुष्कळ आणत असतो वेगवेगळ्या प्रकाराचे की ज्यायोगे तिथपर्यंत पोचले पाहिजे. बरं हे माणसाला नाही कळेल तर कोणाला कळणार आहे. हे ब्रह्मज्ञान केवळ तुमच्यासाठी निर्माण झालेलं आहे. एक लक्षात ठेवा ब्रह्मज्ञान केवळ माझ्यासाठी आहे असं म्हणत नाही. मी तुम्हाला कळायला माझ्यासाठी म्हणजे तुम्ही खटाटोप केलाच पाहिजे. का कळत नाही. जशी लोक जिद्दीला पेटल्या पैसे का मिळत नाही. ते पैसे मिळवण्यासाठी तो काय करतो खटाटोप करतो. तसाच खटाटोप इथं केला पाहिजे. चला. त्यांचे स्वरूपात जर सिद्ध होत नाही तर त्याच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होत नाही ही आपोआपच ठरते. आणि अध्यास होण्यास दोष तर पाहिजेत. बरोबर. त्यांचा अभाव आहे म्हणून अहंकारादी अनात्म पदार्थ आत्म्यावर अध्यस्त आहेत हे म्हणणे संभवत नाही. म्हणजेच म्हणून अहंकारादी अनात्म पदार्थ आत्म्यावर अध्यस्त आहे हे म्हणणे संभवत नाही. कारण दोषत्रयाचा काय तिथे अभाव आहे. कसा अभाव झाला ते लक्षात आलेलं आहे तुमच्या. असं मी गृहीत धरून चाललो होता पुढे. कारण तिथे अज्ञान पहिल्यांदा आत्म्यावर अज्ञान अध्यस्त आहे. प्रमाता प्रमाण प्रमेय अध्यस्त नाही. आधी कारणाध्यास आहे आणि मग कार्याध्यास आहे. आणि सर्पदृष्टांतात आधी कार्याध्यास आहे आणि मग कारणाध्यास आहे. लक्षात आलं. इकडून तिकडे जाताना कोण सापडेल आधी?
कार्याध्यासा कार्यात आणि पूर्व पक्ष म्हणतो कार्याध्यासाची सामग्री तुमची सिद्ध होत नाही. बरोबर आहे ना, कशी होईल? कारण आम्ही आधी कारण मानतो आणि नंतर तू कार्य मानतोय आधी, आणि तुझा अजून आम्हाला भ्रम घालवायचा आहे सापाचा. आणि सापाचा भ्रम घातल्यावर आम्हाला सांग तुझा प्रमाता प्रमाण कुठे येते? कुठं अधिष्ठानाचं ज्ञान होईल तिथं प्रमाता प्रमाण प्रमेय अस्तित्वातच नाही, हे तूच सिद्ध करशील, मान्य करशील. तर हे मताचं खंडन पुढे आहे ना. आता फक्त पहिल्यांदा हा विषय आणखीन एकदा होणार आहे पुढे खंडनामध्ये. चला. म्हणून अहंकारादी अनात्म पदार्थ आत्म्यावर अध्यस्त आहेत हे म्हणणे संभवत नाही. बरोबर. आत्म्यावर बंध जर अध्यस्त नाही तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते हे म्हणणेही संभवत नाही. हा, तर त्याने लगेच सिद्ध करून टाकलं पाहिजे की आत्म्यावर बंध जर अध्यस्त नाही. हा, म्हणजे बंध का नाही अध्यस्त? तर बंध हा सत्य आहे, आणि सत्य वस्तूची क्रियेने झाली तर निवृत्ती क्रियेने होईल. आणि बंध अध्यस्त नाही म्हणजेच तो सत्य आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणता ना की ज्ञानाने निवृत्ती होते, हे म्हणणं संभवत नाही. आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती संभवत नाही. पुढे आता ज्याप्रमाणे सर्प अध्यास होण्यास अधिष्ठान रज्जूचे अज्ञान असते आणि त्या अज्ञानाचे कार्य सर्प होतो, बरोबर. त्याप्रमाणे आत्म्यावर बंधाचा अध्यास होण्यास आत्मस्वरूपाचे अज्ञान असले पाहिजे. बर. म्हणजे त्या अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंधाचा अध्यास घडेल. बरोबर आहे. त्याआधी काय असलं पाहिजे? अज्ञान, आणि अज्ञानाच्या नंतर अहंकार म्हणजे कार्याध्यास घडेल. हा, मग बंधाचा अध्यास घडेल. यात अधिष्ठानाचे अज्ञान हे कारण असून तेही अध्यस्त आहे, म्हणून त्यास कारण अध्यास म्हणतात. हे बरोबर. इथपर्यंत प्रक्रिया त्यांनी बरोबर सांगितली. हा, पुढे. आणि त्या अध्यस्त अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंध त्यास कार्याध्यास म्हणतात. हेही बरोबर आहे. हा, कार्याध्यासाला काय सामुग्री लागते व त्या सामुग्रीचा बंधाचे अध्यासाविषयी अभाव कसा आहे हे वर सांगितलेच आहे. म्हणजे आता मी तुम्हाला काय सांगितलं म्हणतो तो की कार्याध्यासाची सामग्री लागते, आणि कार्याध्यासाची सामग्री तुमची सिद्ध होत नाही. शिवाय प्रमाता प्रमाण प्रमेयाची स्वरूप सिद्ध होत नाहीत. म्हणजे मग हे जर त्यांची स्वरूपच सिद्ध नाही झाली तर लोभ भयादी आणि पित्त मलादी दोषत्रय हे तर सांगायचं आमचं मागच राहून गेलं. तर ते तर सिद्धच नाही होणार. जर कारण तुमचे प्रमाता प्रमाण प्रमेय सिद्ध नाही झाले तर त्यांच्या ठिकाणी दोष लागतात. हे आम्ही जे सांगत होतो हे बी सिद्ध नाही झालं, म्हणून पहिल्यांदा कार्याध्यास उडवलेला आहे. आता कारणाध्यास म्हणजेच ज्या अज्ञानावर आत्मस्वरूपाच्या अज्ञानालाच कारणाध्यास म्हटला, आणि अहंकाराला कार्याध्यास म्हटला. आता कारणाध्यास सुद्धा असिद्ध आहे हे त्याला सांगायचं. चला. आता कार्याध्यासाचे कारण जे आत्मस्वरूपाचे अज्ञान ते आत्म्याच्या ठिकाणी कसे संभवनीय नाही हे दाखविते. बर. आता कार्याध्यासाचे कारण कोण आहे? कारणाध्यास म्हणजेच आत्मस्वरूपाचं अज्ञान. तर ते आत्म्याच्या ठिकाणी असंभव कसं आहे ते सांगणार आहे. याच्यातला विशेष भाग थोडक्यात परत सारांश सांगतो की जीवदशेला जीव कसा प्राप्त झाला. तर तो अज्ञान आवृत्त आधी अज्ञान आलं, आणि अज्ञानानंतर अहंकारादी बंध आला, आणि अहंकार मध्ये प्रमाता प्रमाण आणि प्रमेयाची उत्पत्ती आहे. म्हणजेच आज आपण ज्या जगतामध्ये फिरतोय त्या जगतात दृश्य पदार्थ यांना प्रमेय म्हणतात, पाहणाऱ्या व्यक्तीला प्रमाता म्हणतात, ज्याच्याद्वारे पाहतो त्याला प्रमाण असं म्हणतात. तरी प्रमाता प्रमाण आणि प्रमेय हे अज्ञान कार्य झालं, म्हणजे अहंकारापासून नंतर पुढे उत्पन्न झालं. आता याला ज्या वेळेला उलटा प्रवास करायचा असतो म्हणजे ब्रह्मस्वरूपाकडे, तर आम्ही ज्या विश्वामध्ये राहतो तुम्हाला तरी उलटा प्रवास का करावा लागेल? तर तुम्ही ज्या विश्वामध्ये आपण ज्या विश्वामध्ये राहतो हे विश्व, त्याच्यामध्ये धारण केलेले देह, तर हे सर्व दुःखरूप आहे. याचं जीवाला प्रत्यक्ष अनुभव आहे. बरोबर आहे. म्हणून जीवाला मोक्षाची तरी काय गरज पडलेली अशी की का मोक्षाला जा. ते म्हणजे बा मोक्ष घ्या, मोक्षाला का जा?
तर त्याचं कारण आहे की भासणारा हे संपूर्ण जगत आणि शरीर हे सर्व दुःख स्वरूप आहे याचं ज्ञान संतांकडे आहे, जीवाकडे नाही. जीव हा विषयजन्य सुखावर सुख भोगतो आणि त्याला वाटतं हे सुखरूप आहे म्हणून तो याच्यामध्ये रेंगाळला. संतांनी त्याचं शोधन केलं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण वास्तविक जीव नसून आपण सच्चिदानंद ब्रह्म आहोत. हे ज्ञान संतांनी करून घेतलं आणि जगालाही हे ज्ञान पुरवलं. पण मग तेच जीव याच्यातून निघून जातात की ज्याला संसार खरोखरच दुःखरूप भासला, प्रतीतीला आला, अनुभवाला आला. आपल्याला येत नाही असं नाही, येतो, पण सहन करायची क्षमता मोठी असल्या कारणाने म्हणजे ते काय चालतंच हो, सगळ्यांचंच असंच असतं हो, एवढं घडतंच ना हो असं म्हणून लोक त्याचं दुःख घालवायचा प्रयत्न करतात. परंतु कोडग्या लाज नाही, कालचा कोडगा आज नाही, तसा प्रकार आहे तो. हे अति कोडगे म्हणून आपल्याला या दुःखातून बाहेर पडण्याची बुद्धी बी होत नाही. ज्याला सहन होतं ना दुःख तो सहन करत राहतो. जो मुमुक्ष असतो ना त्याला सहन नाही होत, त्यापेक्षा मग तो शोधन करतो. आणि मग शोधन केल्यावर असं लागलं की हे देह आगंतुक आहेत, मिळालेले तिन्ही देह आगंतुक आहेत. अज्ञानाच्या पोटातून बाहेर आले, कारण सूक्ष्म आणि स्थूल देह विषय होऊन गेला तुम्हाला. आणि मग त्या स्थूल देहात वरती आल्यावर पुन्हा आणखी प्रमाता प्रमाण प्रमेय हे फार वरती आल्यानंतर भेटलेले आणि याचे हे व्यवहार करतात आणि या व्यवहारानेच जीव दुःखी होतो. मग त्याला उलटा प्रवास करायचा असेल तर अंतर्मुख व्हावं लागेल. अंतर्मुख होण्यासाठी झाला की मुमुक्षु म्हणतो आम्ही त्याला. आणि त्याला मग तो सद्गुरूंकडे निष्ठ होऊन तो काय होईल, आत्मस्वरूपाकडे प्रवास कसा करेल. तर मग वेदामध्ये जे मंत्र आलेले तत्त्वमस्यादी महावाक्य, या महावाक्याच्या द्वारे त्याला कळालं की तू जीव नसून तू ब्रह्म आहेस. तू कोण आहेस? तू ब्रह्म आहेस, तू जीव नाही. मग जीव नाही तर कसा जीव नाही, तर त्याला हे सगळा अभ्यास त्यासाठी करावा लागतो. म्हणून हा अभ्यास पुढे आला. मग त्याला शास्त्रीय अभ्यास म्हणजेच वेदांत शास्त्र. इथं असं आडवं तिडवं नाही सांगितलं, ह्याला एक क्रम दिलेला आहे. म्हणून वेदांत शास्त्राचं चिंतन एकदा केलं तर तुम्हाला पुन्हा कधीच उलटा भ्रमच उत्पन्न होणार नाही. पण नुसतं ऐकलं मी जीव नाही, मी देव आहे, मी ब्रह्म आहे, तर हे वरचं ज्ञान झालं. पण त्याला तळाशी जाऊन ऐकून पूर्ण शंकांचं निरसन या ठिकाणी केलं जातं. मग त्या बुद्धी लावून तुम्ही त्याच्या ठिकाणी हे काम करायचं आहे. मग सद्गुरूंनी सांगितलं तू परमात्मा आहेस. कसं कळेल मला? अरे तू असं कर, श्रवण कर, मनन कर, निधिध्यासन कर, तत्वम पदार्थ शोधन कर. ही ज्ञानाची अंतरंग साधनं. आणि मग तो मनन करायला लागला, निधिध्यासन केलं. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की आत्म्याच्या ठिकाणी अहंकारही नाही, देहही नाही आणि अज्ञानाचा तपास नाही, तर मी सच्चिदानंद घन परमात्मा आहे. याला साधना लागते. जसं तिळामध्ये तेल असतं, तिळामध्ये तेल असतं का नाही? दिसतं का? ते नाही दिसत. पण त्याचं मंथन केल्यावर, घर्षण केल्यावर त्यातलं तिळातलं तेल वेगळं होतं. बरोबर आहे का नाही? पण ते कशाच्याद्वारे? दुधामध्ये तूप असतं, पण दुधातलं तूप असं दिसतं का? नाही दिसत. मग नसतं का? असतं. आणि मग त्याची प्रक्रिया आहे की दुधाचं दही झालं, दह्याचं मंथन झालं, मंथन करून लोणी निघालं, लोण्याचं तूप झालं. अगदी अशीच प्रक्रिया इथं सुद्धा आहे. आज आम्ही जीवदशेत आहोत. ते म्हणले महाराज करा नाव ब्रह्म. ते म्हणले मग असे महाराज पाहिजे आम्हाला, नुसता गेला मस्तकावर हात ठेवला की झाला ब्रह्म. तर आम्ही काहीतरी म्हणू. इतकी सोपी प्रक्रिया नाही. तैसे विचारता निरसले, तैसे विचारता निरसले. ते मग ते तत्वता मध्ये जे प्रपंच निरसले. सुरुवात काय ओवीची? तैसे विचारता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अस. म्हणून ते विवेकाच्या द्वारे, म्हणून विवेकाचा आधार घ्यावा लागतो. कारण रवी जर नसेल तर लोणीच निघणार नाही दह्यातलं सुद्धा. आणि त्याला कळवलं नाही म्हणजे वैराग्य नाही आलं
तर तुपच नाही होत. विवेकासहित वैराग्य. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. तर त्या पद्धतीने हे प्रक्रिया असते. तेव्हा सगळ्यांना कळेल. न कळणारा असा काही कोणी राहणार नाही. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? कुंडलिक वरदा विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.